हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते. साधारण 16 मेला माझा बड्डे असतो आणि 18 मेला अचानक माझ्या बहिणीचा फोन आला कराडवरनं. तर म्हटलं की नेक्स्ट वीकमध्ये काय प्लॅन करते. म्हटलं काय नाही, खायचं प्यायचं आणि मस्तपैकी झोपायचं. रविवारचं हेच चाललेलं असतं. तर ती म्हटली आपण नेक्स्ट वीकमध्ये कोकणात जातो आहे. मग वाट बघत होतो नेक्स्ट वीकची, कधी कोकणात जाऊ. आम्ही मस्तपैकी 2-3 बीच एक्सप्लोअर करायचं ठरवलं होतं आणि तसाच आमचा प्लॅन पण झालेला आहे. आम्ही सकाळी निघालो होतो, साधारण 9:30 वाजेपर्यंत निघालो होतो. पहिल्या दिवशी आम्ही पोचलो होतो निवती बीचला. तिथं पोचल्या आणि मला हे असं नारळ दिसलं छोटंसं, तर मी त्याचा व्हिडिओ काढला. युनिक काहीतरी दिसलं. निवती बीचला आम्ही रात्री पोचलो. खूप छान मस्त समुद्र होता इथे, खूप स्वच्छ होता आणि अजिबात क्राऊड वगैरे काहीच नव्हतं. खूप शांत असं होतं आणि हॉटेल पण तिथं बऱ्यापैकी चांगले आहेत आणि स्टेला पण खूप चांगले ऑप्शन आहे तिथे. आम्ही 2 रूम घेतल्या होत्या, एक जेंट्स आणि एक लेडीजसाठी. तर मला आय थिंक वाटतं AC रूमचं काहीतरी 2,000 रुपये त्यांनी पर नाईट घेतले होते. आणि इथे ना भरपूर नारळाचे झाड आहे, भरपूर म्हणजे भरपूर. हा होता सेकंड डेला आम्ही चाललो होतो कुणकेश्वर टेम्पलला. जाताना हे समुद्र लागतात. कोकणातली हीच मजा आहे की जाता येता कंटिन्यू समुद्र दिसतात आपल्याला. आणि आम्ही कुणकेश्वर टेम्पलला पोचलो. तिथे कुणकेश्वर म्हणजे महादेवाचं मंदिर आहे. तर हे एक्झॅक्टली ही कुणकेश्वर बीच आहे. त्या बीचमध्ये ना महादेवाच्या पिंड आहेत त्या समुद्रामध्ये, पण पाणी खूप असल्यामुळे, लाटा जोरात असल्यामुळे आम्हाला त्या दिसलेल्या नाही आहेत. एक्झॅक्टली त्याच्या समोरच तुम्ही हे बघू शकता महादेवाचं मंदिर आहे. इथे ना शॉर्ट्स अलाउड नाही आहेत अजिबात, त्यामुळे लेडीजने जाताना फुल कपडे घालून जावा. थर्ड डेला आम्ही पोचलो होतो खवणे बीचला. तर हे तिथलं आमचं हॉटेल आहे जिथं आम्ही राहिलेलो होतो. हॉटेल खूप छान होतं. हॉटेलचं नाव आय थिंक ब्ल्यू लगून असं होतं आणि इथे पण रेट बऱ्यापैकी होतं. AC रूमचा त्यांनी काहीतरी 2,500 का 3,000 रुपये घेतला होता. इथे पण आम्ही 2 रूम बुक केल्या होत्या. इथे पण ही प्रॉपर्टी इतकी छान होती ना, अशी झाडं होती बाहेर लावलेली, खूप मोठी प्रॉपर्टी होती आणि एक्झॅक्टली त्याच्यासमोरच समुद्र होता. आणि इथे खूप अशी हवा, छान अशी हवा, खूप शांत मस्तपैकी वाटत होतं. आम्ही इथे पोचलो. इथे पोचल्यानंतर आम्ही रूम घेतली. मी तुम्हाला आता रूम दाखवते. रूम कशी होती आमची. रूम खूप छान होती. आम्ही सगळ्या लेडीज या रूममध्ये राहिलेलो होतो. मस्त रूम होती, मोठी होती, AC वाली रूम होती आणि बाथरूम पण खूप मोठं होतं. आणि ह्या रूममधला सगळ्यात बेस्ट पार्ट हा होता जो मी आता तुम्हाला दाखवते, ती म्हणजे ही बाल्कनी. या बाल्कनीतला व्ह्यू इतका छान होता, इतका शांत, इतका सुंदर, म्हणजे ना नजर जाईल तेवढा समुद्र इथनं दिसत होता. इथे मध्ये ही तुम्हाला दिसते खाडी आहे जिथं कायाकिंग केलं जातं, जे आम्ही दुसऱ्या दिवशी करणार होतो सकाळी मॉर्निंगला. तर खूप छान होतं. नारळाची प्रचंड झाडं होती. मला काय मोह आवरला नाही. मी टेरेसवर गेले आणि टेरेसवरनं मी हा व्हिडिओ काढलेला आहे. ही मध्ये खाडी दिसत असेल तुम्हाला. डोंगराच्या पलीकडे पण समुद्रच आहे. आणि हा खवणे बीच आहे, हा पण खूप शांत आहे. इथे पण जास्त क्राऊड वगैरे अजिबात नाही आहे. बघू शकता तुम्ही, अजिबात तुम्हाला गर्दी दिसणार नाही आहे. मस्तपैकी हवेशीर आणि बऱ्यापैकी आभाळ आलेलं होतं, ऊन कधीच नव्हतं तिथे. इथे माझा भाऊ आहे ना चावी शोधत होता. मम्मीने चावी रूमची हरवली होती आणि तो मॅग्नेट लावून चावी शोधत होता. पाऊण तासाने आम्हाला ती चावी भेटली. नंतर आता माझी बडबड कमी करते आणि माझा भाऊ सिंगर आहे, त्याचा व्हॉईस तुम्हाला मी विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊली समूर्ती विठ्ठलाची. आणि हा आमचा कोकणाचा 3रा दिवस होता आणि आम्ही संध्याकाळी मस्तपैकी छान म्हणजे असा सनसेट बघायचं ठरलं होतं. तर आम्ही निवती किल्ल्याला गेलो होतो. किल्ल्याचा छोटासाच पार्ट आहे इथे, जास्त मोठा किल्ला नाही आहे. पण ह्या किल्ल्यावर नाही ना सगळा निवती बीच जो आहे तो आपल्याला पूर्ण समुद्र दिसतो. तर इथे आम्ही सनसेट बघायला गेलो. शेवटच्या 10 मिनटाचा सनसेट आम्हाला बघायला भेटला. आम्ही म्हणजे गाडी आमची पोचली आणि सनसेट असा समोर दिसला. तर आपली पिल्लं कशी आईला बघून पळतात, तशा आम्ही गाडीतून उतरून पटापटा एक इकडं तिकडं पसरत गेलो फोटोज व्हिडिओ काढायला. आणि हा आमचा फॅमिली व्हिडिओ आहे जो आम्ही नकळतपणे काढलेला होता. आणि नंतर आभाळच होतं, त्यामुळे 10 मिनटातच सूर्य बुडाला. आणि नंतर आम्ही रात्री जेवली. आम्ही व्हेज थाळी घेतली होती. ओके होती, एवढी काय चांगली नव्हती पण ठीक आहे. हा आमची 4थ्या दिवसाची सकाळची मॉर्निंग आहे, जिथे मम्मी झोके घेत होती. तिला खूप छान वाटत होतं झोके घ्यायला. नंतर आम्ही चहा घेतला सगळ्यांनी. हा आमचा शेवटचा दिवस होता कोकणातला आणि मी चाललो होतो कायाकिंग करायला.
कायकिंग करताना ही मध्ये जी खाडी दिसते ना तुम्हाला, ह्या खाडीतनं असं चालत चालत जायचं असतं, नाहीतर तुम्ही असं राऊंड मारून सुद्धा जाऊ शकता. पाणी जास्त नाही, गुडघ्यापर्यंतच पाणी आहे, तुम्ही जाऊ शकता. तर आम्ही काही इथनं चालत गेलो नाही, आम्ही असं मस्तपैकी असं फिरून राऊंड मारून तिकडे. आणि हे कायकिंग मी आणि माझी बहीण करत होते. आम्हाला लेफ्ट राईट पटकन कळायला खूप उशीर गेला. सारखं आम्ही झाडांना जाऊन धडकत होतो, खूप वेळा धडकलो. शेवटी जेव्हा आमचा टाईम संपत आला तेव्हा आम्हाला नक्की कळलं की लेफ्ट घेतल्यावर कुठल्या दिशेने बोट जाते, राईट घेतल्यावर कुठल्या दिशेने बोट जाते. आणि खूप आरडाओरडा केला मी प्रचंड, म्हणजे अक्षरशः आम्ही बुडू की काय असं झालं होतं. पण फायनली माझा हा एक व्हिडिओ तेवढा चांगला आलेला आहे. ही एक मेमरीज एवढी छान आहे ना माझ्यासाठी खूप, म्हणजे येताना मी आठवणींचं मोठं काठोडं घेऊन आली आहे. ज्या गोष्टी मला कॅमेऱ्यामध्ये कैद करता नाही आल्या त्या मी माझ्या डोळ्यामध्ये साठवून घेऊन आलेली आहे.